आज सकाळी उठायला झालता खूप वेळ, तर लवकर दात घासून मी आणि चेतन निघालो कोट्याकडे जाण्यासाठी. कोट्याकडे आल्यानंतर आपले दोन्ही वाघ होते भाऊ बसून, घेतले मग कापसाचे गट्टे आणि लागलो भाऊ मोपाले. मोपणं वगैरे झालं आणि मग भिडलो गाठोडे सोडाले. गाठोडे घेऊन सोडले आणि बांधले पालव. निघालो मग पालवायला घेऊन चेत्यासंग घरी. घरी आलो आणि घेतलं आंघोळ करायला पाणी. काही पण म्हणा भावांनो, आंघोळ केल्यावर माणूस वेगळाच दिसते. घेतलं मग जेवण स्टार्ट आणि भिल्लो तारक मेहता पाहिले. आपल्याला जायचं होतं वावरात, तर घेतली डमडमची चाबी आणि काढली डमडम बाहेर. आलो वावरामध्ये आणि डमडमला लावली सावलीमध्ये. वावरामध्ये आलो आणि मिरचीकडे गेलो, तर मिरचीचा कांडच होऊन होता. मग काय सावडले भाऊ पूर्ण मिरची आणि वले करून ठेवून दिले. पाण्याची पाईपलाईन तर टाकूनच होती. गेलो मग स्टार्टरकडे आणि मोटर चालू केली आणि आलो डुंगीत पाणी द्यायला. म्हणून तर मी पाणी नाही वलत भावांनो, पाणी द्यायचं राहते अलग आणि तलाव भरते अलग. झालं मग भावांनो आपलं पाणी देणं, टाकलं पावड खोपडीत आणि आलो गहू पाहिले. केली मग आपली बंडी लोड, घेतली आपल्या मिरची आणि काढली आपली डमडम घरी यासाठी. घरी आलो आणि लावली आपली डमडम पार्किंग मध्ये. भेटू मग पुढच्या व्लॉग मध्ये.